कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीआधीच राजकारण चांगलंच तापलंय। छुपा मित्र जाहीर करा असं थेट विचारणा करण्यात आली आणि मग महायुतीतच वाढलेला तणाव दिसतोय। त्यामुळे नेमकं काय घडतंय आणि गोकुळच्या निवडणुकीत नेमकं राजकारण हे कुठे वळतंय हेच समजून घेऊयात या रिपोर्टमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक जवळ येते आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलाय। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि इथूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातला तणाव उघड झाला। गोकुळ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचं संयुक्त पॅनल उभं करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे केडीसीसीचे संचालक भैया माने आणि गोकुळचे स्वीकृत संचालक युवराज बापू पाटील यांनी केली। मग यावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष यांच्याशिवाय इतर कोणते छुपे मित्र आहेत का? असतील तर ते त्यांनी जाहीर करावं असं थेट आव्हान भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांनी केलं आणि एक प्रकारे पुन्हा एकदा हसन मुश्रीफांच्या एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आणि आपण गोकुळच्या राजकारणावर बोलतोय त्यावेळेस विसरता कामा नये की हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांची मैत्री ही फक्त कोल्हापुरात नाही तर राज्यात सर्वश्रुत आहे। त्यामुळे या सगळ्या वादात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे गोकुळशी संबंधित 1108 दूध संस्थांचा मतदान हक्काचा प्रश्न हा अजूनही न्यायप्रविष्ट आहे। या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। अशा परिस्थितीत हा प्रश्न प्रलंबित असतानाच निवडणुकीची इतकी घाई का केली जाते असा सवालही उपस्थित केला जातो। दरम्यान महायुतीतील मतभेद कमी करण्यासाठी चंद्रकांत पाटील हे प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जातंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांना इथे संकट मोचक म्हणून महत्त्वाची भूमिका बजवायला पाठवलंय। मात्र भैया माने आणि युवराज बापू पाटील यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीतला बेबनाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाजपकडून स्पष्ट इशारा देण्यात आलाय, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे युतीत तणाव वाढतोय आणि यामुळे एकत्रित सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो। गोकुळ दूध संघ ही केवळ सहकारी संस्था नाहीये, तर ती कोल्हापूरच्या राजकारणातली एक महत्त्वाचं असं शक्ती केंद्र आहे। इथल्या निवडणुका म्हणजे स्थानिक राजकारणाचा पॉवर गेम आहे आणि प्रत्येक पक्षासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे। यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि बाहेरून येणाऱ्या आरोपांमुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुश्रीफांचा छुपा मित्र कोण आणि गोकुळ निवडणुकीत कोण कुणाच्या बाजूला उभं राहणार, महायुती एकत्र राहणार की या महायुतीतला तणाव वाढणार, कोल्हापूरच्या आणि विशेषतः गोकुळच्या राजकारणातला हा संघर्ष आता कोणत्या टप्प्यावर पोहोचणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच